अशोक खरात प्रकरणी आता त्याचा ऑफिस बॉय असणाऱ्या नीरज जाधवचं नाव समोर आलंय। व्हिडिओ प्रकरणातील मास्टरमाइंड नीरज जाधव असल्याचं समोर येत आहे। अशोक खरातचे महिलांवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ नीरज जाधवनं ताब्यात घेतले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो पीडित महिलांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात त्या भोंदू बाबाचा ऑफिस बॉय असलेल्या नीरज जाधवचे कनेक्शन देखील समोर येते। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, आता अशोक खरातच्या ऑफिस बॉयचं सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणात समोर येत आहे। काय कनेक्शन आहे, त्याची भूमिका काय? नीरज जाधव हा अशोक खरात याच्या कार्यालय जे प्रॉपर्टीचं त्याचं कार्यालय आहे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये, त्या कार्यालयामध्ये तो ऑफिस बॉय म्हणून काम करत होता। बऱ्यापैकी तो अशोक खरात याच्या जवळचा होता आणि अशोक खरातशी संबंधित अनेक व्यवहार त्याला माहिती होते। मात्र आता जे व्हिडिओ सध्या बाहेर येत आहेत त्यातले बहुतांश व्हिडिओ हे नीरज जाधव याच्या ताब्यामध्ये होते। सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि ते सर्व सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घेतलेले होते आणि ह्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अशोक खरात याने कुठल्या महिलांशी गैरवर्तणूक केलेली आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे, त्या महिलांशी देखील त्याने संपर्क साधल्याचं आता पोलीस तपासामध्ये उघडकीस येत आहे। त्याचबरोबर अनेक महिलांशी संपर्क साधून तो अशोक खरात याच्या विरुद्ध तक्रार दाखल करावी यासाठी तो त्यांना दबाव देखील टाकत असल्याचं पोलीस तपासामध्ये आता लक्षात येत आहे। परंतु नीरज जाधव याच्या विरुद्धच शिर्डीमध्ये एका महिलेने तक्रार दाखल केलेली होती की त्या महिलांचे फोटो व्हिडिओ त्याने मॉर्फ केलेले आहे, त्या फोटो व्हिडिओशी छेडछाड केलेली आहे आणि त्यांची बदनामी केल्याप्रकरणी नीरज जाधव याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। हे प्रकरण देखील एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची देखील आता चौकशी सुरू केली जात आहे। मुद्दा हा आहे की नीरज जाधव जो अशोक खरात याच्या कार्यालयामध्ये काम करत होता, अचानक तो हा सर्व व्हिडिओ बाहेर कसे आणू लागलेला आहे, त्याचं आणि अशोक खरात याचं नेमकं कुठे बिनसलं, काय घडलेलं होतं हे मात्र तपासामध्ये अद्याप समजू शकलेलं नाहीये। नीरज जाधवची अद्याप पोलिसांकडून कुठल्याही स्वरूपाची चौकशी झालेली नाहीये, त्यामुळे जसा नीरज जाधव हा पोलिसांच्या ताब्यामध्ये येईल त्यानंतर ह्या इतर गोष्टींचा उलगडा होणार आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट मुकुल जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।